फटाफट धावत धावत हसडमध्ये गेलो आणि सुटलो एकदाचे. वागाक जमाक नाही असे वाकडे तिकडे येऊ आमच्या मस्त आंबोलीत पाऊस पडलो. वातावरण पण एकदम थंडगार झाला आणि योगायोगाने आजच पाऊस पडलो, कारण का आमचं पायगुण एकदम भारी आहे. आणि तुमचा खूप खूप स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आहो आंबोलीमध्ये आणि ह्यो रस्तो जो दिसता तो आता महादेवगडला. आणि सगळेजण नॉर्मली महादेवगडच्या लास्टच्या टोकापर्यंत जातात, पण ह्याच्या पुढे जाऊन अजून एक खाली सिद्धेश्वर मंदिर आता तुमका दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्या पुढे जाऊन नेक्स्ट स्टेपला वॉच टॉवर हा, त्या वॉच टॉवर पण तुमका दाखवायचा प्रयत्न करतोय. तो व्हिडिओच्या माध्यमातून तुमका बघूक भेटात. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ एक लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमका बघूक भेटतले. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर लेट्स गो मित्रांनो, तुमका दाखवते चला. आता मी महादेवगडला पोचलो आणि हो महादेवगडचो पार्किंग एरिया हा. आणि त्याच्यात ह्या साईडीक ही जी कमान बघतात ती या सिद्धेश्वर मंदिरची, सिद्धेश्वर मंदिर. आणि इकडनं आपण जाऊचा खाली. तर लेट्स गो मित्रांनो, चलो. हे बघा महादेवगडच्या एकदम लास्ट ह्या पॉईंटवर गेलो आम्ही. आणि जी वाड आहे रिअल ती अशी त्या साईडने अशी पूर्ण इकडे जाऊ हा. आणि सिद्धेश्वर मंदिर हा इकडे खाली. तर आपणाक असं इकडनं वर येऊन ही छोटे छोटे जे वाट दिसतात ना, हे वाटे दिसतात ना, हे बघा हे वाटे दिसतात ना, तिकडनं आपण खाली येऊचा. तर वाट दाखवतलो मिलीन आपणाक. तर जाऊया इकडनं दाखव. नजारो बघा कसलो भारी वाटतंय तो. आपण तिकडनं जाऊया असे त्या साईडनं जी कमान बघितली तिकडनं जाऊया आणि असे येतलो. तिकडनं ह्यो दिसतलो ह्या साईडचं. चलो. यस, आंबोली महादेवगड म्हणतो आपण ना, ॲक्च्युली आंबोली झाला नाही हा, पारपोली जाता. हे बघा हा पारपोली. आणि वॉटरफॉल जो पण हा जो वॉटरफॉल हा मेन वॉटरफॉल आंबोलीचो, तो आंबोलीत नाही ना, पारपोलीत होता असं त्यांचं म्हणणं पारपोलीवाल्यांचं. कारण का आम्ही जे बटरफ्लाय फेस्टिवल होतो तेव्हा त्या ह्याच्या इनॉग्रेशनला गेलेलो ना, तेव्हा त्या तिकडच्या लोकांनी आमका सांगितलेलं की आंबोली शब्द पारपोलीत येता. बरोबर, नक्की काय आमका विषय माहिती नाही. आपण यायचा, व्हिजिट द्यायचा, एन्जॉय करायचा, बघायचा आणि घरात जायचा. ही कसली रे हा आय डोंट नो, माहीत ना आमका, खबर ना. आता ही वाट जाता ना पाठचून, ती पूर्ण अशी खालून जाते जशी तुमका दाखवली आता ती तशी. हे बघा ह्याचा टॉक दिसता महादेवगडचा. आणि तसाच इकडे जर समोर बघशात ना तुम्ही, तर ब्लर हां, तर हे बघा ह्यो मनोहर मन संतोषगड. इकडे आपण जाऊन येलेलो आहो. तर तुम्ही ब्लॉग बघू नशात तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला असा. आणि ही जी समोर बघतात ती कावळेसाद व्हॅली, म्हणजे या डोंगराच्या अशी पलीकडे. आणि आपण आता इकडनं जाऊचा. आणि ह्याचो महादेवगडचो माझ्या मते ह्या की इकडनं त्या गडावर लक्ष ठेवण्यासाठी तो वॉच टॉवर बनवलं असतात असं माझा तर अंदाज असा. तर बघूया आपण कसा काय. तर मेन स्पॉटला जाऊया, सिद्धेश्वर मंदिरला पहिले. बघा वाट बघा कशी आहे ती. पावसात येणं मुश्किल हा, पाणी सगळी माती होऊन जाता. हे बघा अशी वाट नाही होती, नंतर सगळ्यांनी बनवलेली आहे ही वाट. बघा चिऱ्यांची हा पूर्ण. आता पहिली वाट नाही होती. डेंजर, जर पाय घसरलो डायरेक्ट खालती. हे बघा त्या काय तर बघ डायरेक्ट डीप. गणपती 1.5 दिवस पडलंय तर नंतर बनवली. हो, असलं भारी वाटतं बघा. पण खतरनाक एकदम. पाय स्लिप जाता नाही फक्त, मग डेंगावरती
पाय जपान जपान घालू आहे. आता सिमेंटचं या पूर्ण बांधून काढले सिमेंटचं या पूर्ण. व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा कचकी एकदम. पावसात हे काम मुश्किल आहे. नाही इकडे ही बघा ही वाट जी दिसता ना, ही वाट दिसतं एकदम बारीक वाट. अजिबात जाऊ वाट नव्हती पण त्यांच्याने ना हे पोल दिसतं टेलिफोनचं. हे बघा पहिली तटबंदी. हां पहिली तटबंदी होती पहिली. ही बघा ह्या झाली. त्याच्यानंतर अशी वाट केल्याने पोल घालून खाली लाकडा घालून अशी वाट म्हणजे सपोर्ट दिल्याने ते का. आणि अशी वाट तयार केल्याने बारीकशी रिस्की काम आहे. ब्रेक लागणार नाही. लायनर तर तुमच्या गाडीचे बरे असतील, आमचे जुने झाले. एकदम व्यवस्थित शूज घालू आणि येऊ पाया, नाही तर ब्रेक लागायचे नाही. दोघांचे लायनर गेलेले प्रकारे आमचे ब्रेक लागणार नाही. अजिबात ब्रेक लागणार नाही. ब्रेक लागणार नाही. ब्रेक लागणार नाही. बाबा माझ्या ब्रेक लागणार नाही. ब्रेक लागणार. अरे ब्रेक लागणार नाही. ब्रेक लागणार नाही. पळ 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 पळ. वागिलो धावत जातो. पळ 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 लवकर पाठवत. अरे बाईक महादेवगडच्या पॉईंटवर होतो आम्ही मग अशी तिकडे. आणि लेफ्ट साईडने असे पूर्ण वर्ष घालून राईट साईडने परत खाली येलो. त्या पॉईंटला मी दाखवायचं तुमका ते सर. आणि असाच आमका जाऊचा असा फिरन लेफ्ट साईडला जाऊचा त्या गडाच्या तिकडे सिद्धेश्वर मंदिरा. आमच्या वाघ पाठी लागलेलो म्हणून आम्ही पटापट धावत हसाड मारे दिलो आणि सुटलो एकदाचे. वाघाक जमांग नाही असे वाकडे तिकडे येऊ आमच्या वाटसून नागावला वाघाचा. हसून तुम्ही काय यशात हिंमतच नाही. जेव्हा पाणी जर चालू आता ना इकडनं येऊ तेव्हा हे बघा हे काय केलेलं बघा. ही सगळी लाकडा घालून सपोर्ट दिलेलं हा. पावसात सगळं हवन ना त्याला आणि योग भेटायचं नाही. डेंजर सगळे व्यवस्थित लायलेले आहेत दगड. आणि इकडे तर बघा हे लाकडा लिहिलेली आहे. अंडावर गेली हैसून जावं ह्याच्या वरसून जावं. आणि इकडनं पाण्याचं फोर्स विलो का तर खाली हवं ना त्याला. एका दगड लावून लाकडा लावून सपोर्ट दिल्याने फक्त. आणि व्ह्यू बघा कतरी एकदम झकास बोलते बच्ची के दिल में. केळमो रानटी केळमो. येस बघा वडाची कामं आधी. दम गया रे बाबा. खूप दिवसांनी चढावर उतार काढून दमाक झाला. पावसाने सगळं गच जात असताना. Here we go. फायनली या स्पॉटवरती पोहोचलो जो आपण वरनं बघू होतो ना तो स्पॉट. हे देखो इधर माणसं आहे आणि आम्ही खाली. कसला भारी वाटतं बघा. आणि आपणाक असं ह्या वाटेन खाली जाऊचा दम लागलो जाम. आता आम्ही राईट साईडने असे पूर्ण कमानीकडून खाली उतरून होईलो. आणि हे सगळे पोल वगैरे लावलेले आहोत. माझ्या मते मंडप हा. आणि त्याच्या लेफ्ट साईडने खाली जाऊन सिद्धेश्वर मंदिरला. काय ती वाट रे ही बघा इकडनं वाटा. तर चलो चलते हैं. घामाड आ गया है. हे बघा घामाडीला. आता आम्ही चलत जातो खाली. ये चल पुढे चल. जे का वाट माहिती आहे का पुढे घालवायचं. ह्याची गाडी फास्ट आहे. ढेंगावरती करूची कामं आहोत. माझे पाय गच झाले. उद्या रात्री झोप आज मस्तपैकी लागतली. या झाडाक काय म्हणतात माहिती आहे काय कसली काय कॅक्टर्स म्हणतात. हात लायला चावता आणि मारला दूध देता. या लहानपणीचे ह्या लक्षात घे.
आम्ही गुणं मारू त्याच्या. आणि ह्या झाड भेटला ना, ह्या झाडाच्या असं जावं या सर झेंडोला यायला. आणि ह्या हा सिद्धेश्वर मंदिर. चप्पल काढले आम्ही. हा सर येऊन रवा गाव आहे. अरे एकदम हे कोणतरी उडकी मारली रे, कोणतरी उडकी मारली. आजच पूजा झालेली दिसता. दर्शन घ्या. एकदम शांत आणि प्रसन्न वाटता. आणि समोरून व्ह्यू बघा. असं बसा गाव आहे मस्त पैकी शांत एकदम मस्तच वाटतं. आपण सिद्धेश्वर मंदिरला जाऊन येलो. आणि ह्या साईडला आहे बघा, वॉच टॉवरला जातो. इकडे मयूर गैराड्यांनी ना अक्षरशः मळणी घातली सर बघा. कितक्यांदा कसं कितके फिरले जात बघा. रेग्युलर कामं वाटतं येतात गैरेडे सगळे. पावला पावला सगळीकडे दिसतात. कुणग्यात कशी असं तशी. आणि सनसेट होतो थोड्याच वेळात. क्लिअर एकदम आहे बघा पाऊस गैरेड्याचा. आणि वाजल्यात संध्याकाळचे 6:30. तिकडे जाऊन येतो, नंतर आपण घरी जाणार. वाट काढीत ह्या माणसांनी काढलेली वाट नाही, जंगली जनावरांनी काढलेली वाडा. मेरवा तरी नाही तर काही रेडे तरी तर अजिबात वाट नाही होती. त्या साईडने दिसा होता इझी, पण ती वाट नाही होती. इकडनं होती अशी. आणि इकडनं जर इलो असतो इकडनं तर खालती पडायचे जास्त चान्सेस जास्त. आणि इकडनं जर खाली गेलं आहेत तर खालती गाडगाड आहेत डायरेक्ट त्या काट्यात. डायरेक्ट गणपती 1.5 दिवस. कपाळ आपटलं तर नशिबान वाचलं तर ठीक आहे. कसला वाटतं बघा भारी असा. वाटता पण बघा ना तुम्ही. गाडी बघ कशी टॉप चढायली इथून. अरे परत जंगल चालवायला. हाल झालं तर चावता आणि मारला तर दूध घेता. असं या क्रॅक्टर्स काय म्हणतात एखादा. खालती टकली घालून चालायचं लागतं. असं चला. सोडून देऊ नको, माझ्या बसली तो आणा. आता पाऊस नाही कमी आहे म्हणा. मी येऊ शकतो इकडे, नाहीतर येऊ नये कोणी इकडे. उगाच रिक्स घेऊ नका. कसला भारी वाटतं बघा. फायनली पोचलो. एकदम भारी आणि एकदम शांत वाटतं. तर एंडला येलो आम्ही. ह्या स्पॉटच्या एंडला येलो. त्याच्या खाली जाऊ शकलो नाही तरी पण इकडनं बघा एकदम प्लेन दिसतं बघा. भारी वाटतं. तिथपर्यंत जाऊ भेटायचं पण इकडनं जाणं खूप कठीण आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ एक लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटाया अशाच नवीन व्हिडिओसह. बाय बाय.